शांती. आज आहे 29/2/2024ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, माया शत्रू तुमच्या समोर आहे, त्यामुळे स्वतःची खूप काळजी घ्यायची आहे. जर चालता चालता मायेमध्ये अडकलात तर आपल्याच भाग्याला गमावून बसाल. प्रश्न आहे, तुम्हा राजयोगी मुलांचे मुख्य कर्तव्य कोणते आहे? उत्तर आहे, शिकणे आणि शिकविणे हेच तुमचे मुख्य कर्तव्य आहे. तुम्ही आहात ईश्वरीय मतावर. तुम्हाला काही जंगलात जायचे नाहीये. घर गृहस्थीमध्ये राहून शांतीमध्ये बसून बाबांची आठवण करायची आहे. अल्फ आणि बे अर्थात बाबा आणि बादशाही याच दोन शब्दांमध्ये तुमच्या सर्व शिक्षणाचे सार येते. ओम शांती. बाबा देखील ब्रह्माद्वारे म्हणू शकतात की मुलांनो गुड मॉर्निंग, तर मग मुलांना देखील प्रतिसाद द्यावा लागेल. इथे आहेच बाबा आणि मुलांचे कनेक्शन. नवीन जे आहेत ते चांगले पक्के होईपर्यंत काही न काही विचारत राहणार. हा तर अभ्यास आहे. भगवान वाच देखील लिहिले आहे. भगवान आहेत निराकार. बाबा हे कोणालाही समजावून सांगण्यासाठी चांगल्या रीतीने पक्के करून घेतात, कारण त्या बाजूला आहे मायेचा जोर. इथे तर अशी काही गोष्ट नाही. बाबा तर समजावून सांगत आहेत की ज्यांनी कल्पापूर्वी वारसा घेतला आहे ते आपोआप येतील. असे नाही की अमका निघून जातोय तर त्याला अडवा. निघून जात असेल तर जाऊ देत. इथे तर जिवंतपणीच मरण्याची गोष्ट आहे. बाबा दत्तक घेतात. दत्तक घेतलेच जाते काही वारसा देण्यासाठी. मुले माता पित्याकडे येतातच वारशाच्या लालसेपोटी. श्रीमंताचा मुलगा कधी गरिबाच्या घरी दत्तक जाईल का? एवढी धन दौलत इत्यादी सोडून कसा जाईल? दत्तक घेतात श्रीमंत लोक. आता तुम्ही जाणता बाबा आपल्याला स्वर्गाची बादशाही देत आहेत, तर का नाही त्यांचे बनणार? प्रत्येक गोष्टीमध्ये लालसा तर असते ना. जितके जास्त शिकतील तेवढी जास्त लालसा असणार. तुम्ही देखील जाणता आम्हाला बाबांनी दत्तक घेतले आहे बेहदचा वारसा देण्यासाठी. बाबा देखील म्हणतात, तुम्हा सर्वांना मी पुन्हा 5000 वर्षांपूर्वीप्रमाणे दत्तक घेतो. तुम्ही सुद्धा म्हणता, बाबा आम्ही तुमचे आहोत. 5000 वर्षांपूर्वी देखील तुमचे बनलो होतो. तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये किती ब्रह्मा कुमार कुमारी आहात. प्रजापिता देखील प्रसिद्ध तर आहेत. जोपर्यंत शूद्रापासून ब्राह्मण बनणार नाही तोपर्यंत देवता बनू शकणार नाही. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आता हे चक्र फिरत राहते. आम्ही शूद्र होतो, आता ब्राह्मण बनलो आहोत, परत देवता बनायचे आहे. सतयुगामध्ये आपण राज्य करणार, तर या जुन्या दुनियेचा विनाश जरूर होणार आहे. पूर्ण निश्चय बसत नाही तर मग निघून जातात. बरेच कच्चे आहेत जे कोसळतात अर्थात निघून जातात. याची देखील ड्रामामध्ये नोंद आहे. माया शत्रू समोर उभी आहे, तर मग ती आपल्या बाजूला ओढून नेते. बाबा सतत हे पक्के करून घेतात. मायेमध्ये अडकून पडू नका, नाही तर आपल्याच भाग्याला गमावून बसाल. बाबाच असे विचारू शकतात की आधी कधी भेटलो होतो? आणखी दुसऱ्या कोणाला असे विचारायचे सुचणार देखील नाही. बाबा म्हणतात, मला देखील पुन्हा गीता ऐकविण्यासाठी यावे लागेल. येऊन रावणाच्या जेलमधून सोडवावे लागेल. बेहदचे बाबा बेहदच्या गोष्टी समजावून सांगतात. आता रावणाचे राज्य आहे, पतित राज्य आहे, जे अर्ध्या कल्पापासून सुरू झाले आहे. रावणाला 10 तोंडे दाखवतात, विष्णूला 4 भुजा दाखवतात, परंतु असा काही कोणता मनुष्य असत नाही. हा तर प्रवृत्ती मार्ग दाखविला आहे. हे आहे एम ऑब्जेक्ट. विष्णूद्वारा पालना. विष्णुपुरीला कृष्णपुरी देखील म्हणतात. श्रीकृष्णाला तर 2 भुजाच दाखवतील ना. मनुष्य तर काहीच समजत नाहीत. बाबा प्रत्येक गोष्ट समजावून सांगतात.
तो सर्व आहे भक्ती मार्ग. आता तुम्हाला ज्ञान आहे. तुमचे एम ऑब्जेक्टच आहे नरापासून नारायण बनण्याचे. ही गीता पाठशाळा आहेच जीवनमुक्ती प्राप्त करण्यासाठी. ब्राह्मण तर जरूर पाहिजेत. हा आहे रुद्र ज्ञान यज्ञ. शिवला रुद्र देखील म्हणतात. आता बाबा विचारतात, ज्ञानयज्ञ श्रीकृष्णाचा आहे का शिवचा आहे? शिवनाच परमात्मा म्हणतात, शंकराला देवता म्हणतात. त्यांनी मग शिव आणि शंकराला एकत्र केले आहे. आता बाबा म्हणतात, मी यांच्यामध्ये अर्थात ब्रह्मामध्ये प्रवेश केला आहे. तुम्ही मुले म्हणता बाप दादा, ते म्हणतात शिव शंकर ज्ञानसागर तर एकच आहेत. आता तुम्ही जाणता ब्रह्मासो विष्णू बनतात ज्ञानाने. चित्र देखील बरोबर बनवितात. विष्णूच्या नाभीतून ब्रह्मा निघाले याचा अर्थ देखील कोणी समजू शकत नाही. ब्रह्माच्या हातामध्ये शास्त्र दिली आहेत. आता शास्त्रांचे सार बाबा बसून ऐकवतात का ब्रह्मा? हे ब्रह्मा बाबा देखील मास्टर ज्ञानसागर बनतात. बाकी इतकी ढिगांनी चित्रे बनवली आहेत ती काही यथार्थ नाही आहेत. ती आहेत सर्व भक्ती मार्गाची. कोणीही मनुष्य 8-10 भुजावाला असत नाही. हा तर फक्त प्रवृत्ती मार्ग दाखविला आहे. रावणाचा देखील अर्थ सांगितला आहे. अर्धा कल्प आहे रावण राज्य रात्र आणि अर्धा कल्प आहे राम राज्य दिवस. बाबा प्रत्येक गोष्ट समजावून सांगतात. तुम्ही सर्वजण एका पित्याची मुले आहात. बाबा ब्रह्माद्वारे विष्णुपुरीची स्थापना करतात आणि तुम्हाला राजयोग शिकवत आहेत. जरूर संगमावरच राजयोग शिकवतील. द्वापारमध्ये गीता ऐकवली हे तर चुकीचे आहे. बाबा सत्य सांगतात. खूप जणांना ब्रह्माचा श्रीकृष्णाचा साक्षात्कार होतो. ब्रह्माला श्वेतवस्त्रामध्येच बघतात. शिवबाबा तर आहेत बिंदू. बिंदूचा साक्षात्कार झाला तरी काहीच समजू शकणार नाहीत. तुम्ही म्हणता आम्ही आत्मा आहोत. आता आत्म्याला कोणी बघितले आहे? कोणीच नाही. आत्मा तर बिंदू आहे. समजू शकतात ना? जे ज्या भावनेने ज्याची पूजा करतात त्यांना त्याचाच साक्षात्कार होतो. दुसरे कोणते रूप दिसले तर गोंधळून जातील. हनुमानाची पूजा करणारा असेल तर त्याला तोच दिसू लागेल. गणेशाच्या पुजाऱ्याला गणेशच दिसू लागेल. बाबा म्हणतात, मी तुम्हाला इतके धनवान बनवले. हिरे माणकांचे महाल होते. तुमच्याकडे अगणित धन होते. तुम्ही आता ते सर्व कुठे गमावलेत? आता तुम्ही कंगाल बनले आहात. भीक मागत आहात. बाबा तर म्हणू शकतात ना, आता तुम्हा मुलांना समजले आहे बाबा आले आहेत. आपण पुन्हा विश्वाचे मालक बनत आहोत. हा ड्रामा अनादी बनलेला आहे. प्रत्येकजण ड्रामामध्ये आपला पार्ट बजावत आहेत. कोणी एक शरीर सोडून दुसरे घेतो. यामध्ये रडण्यासारखे काय आहे? सतयुगामध्ये कधी रडत नाहीत. आता तुम्ही मोहजीत बनत आहात. मोहजीत राजे हे लक्ष्मीनारायण इत्यादी आहेत. तिथे मोह असत नाही. बाबा अनेक प्रकारच्या गोष्टी समजावून सांगत राहतात. बाबा आहेत निराकार. मनुष्य तर त्यांना नावारूपापासून न्यारे अर्थात वेगळे आहेत असे म्हणतात. परंतु नावारूपापासून वेगळी कोणती वस्तू थोडीच असते. ओ भगवान, ओ गॉडफादर असे म्हणतात ना, तर नाव रूप आहे ना. लिंगाला शिव परमात्मा, शिव बाबा असे देखील म्हणतात. बाबा शब्द तर सोबत आहे ना. बाबांची मग मुले देखील जरूर असतील. निराकारला निराकार आत्माच बाबा म्हणते. मंदिरात जातील तर त्यांना म्हणतील शिवबाबा आणि घरी येऊन पित्याला देखील बाबा म्हणतात. काहीच अर्थ समजत नाहीत. आपण त्यांना शिवबाबा का म्हणतो? बाबा मोठ्यात मोठे शिक्षण 2 अक्षरामध्ये शिकवतात, अलफ आणि बे. अलफची आठवण करा तर बे बादशाही तुमची आहे.
ही खूप मोठी परीक्षा आहे. मनुष्य जेव्हा खूप मोठी परीक्षा पास करतात तर आधीचे शिक्षण थोडेच कोणाला लक्षात राहते. शिकता शिकता शेवटी सार बुद्धीमध्ये येते. हे देखील असेच आहे. तुम्ही शिकत आले आहात. अंताला मग बाबा म्हणतात मनमना भव, तर मग देहाचा अभिमान नष्ट होईल. ही मनमना भवची सवय लागली असेल तर शेवटी देखील बाबा आणि वारशाची आठवण राहील. मुख्य हेच आहे. किती सोपे आहे. त्या शिक्षणामध्ये देखील आता तर माहीत नाही काय काय शिकत राहतात. जसा राजा त्याप्रमाणे तो आपले रीतिरिवाज चालवतो. आधी मण, शेर, पावचा हिशोब चालत होता. आता तर किलो इत्यादी काय काय निघाले आहे. किती वेगळे वेगळे प्रांत झाले आहेत. दिल्लीमध्ये जी वस्तू 1 रुपया शेर असेल तीच मुंबईमध्ये 2 रुपये शेर मिळेल. कारण प्रांत वेगवेगळे आहेत. प्रत्येक जण समजतात आम्ही आमच्या प्रांताला उपाशी थोडेच मारणार. किती भांडण तंटे इत्यादी होतात. किती गोंधळ माजलेला आहे. भारत किती सालवंट अर्थात पवित्र होता आणि मग 84चे चक्र पूर्ण करता करता इनसालवंट अर्थात पतित बनला आहे. असे म्हटले जाते हिरे जैसा जन्म अमोलक, कवडी बदले खोया रे. बाबा म्हणतात तुम्ही कवड्यांच्या मागे का धावता. आता तरी बाबांकडून वारसा घ्या, पावन बना. बोलावता देखील हे पतित पावन या, पावन बनवा. तर यावरून सिद्ध आहे पावन होता आता नाही आहात. आता आहेच कलियुग. बाबा म्हणतात मी पावन दुनिया बनवणार तर पतित दुनियेचा जरूर विनाश होणार. म्हणूनच ही महाभारत लढाई आहे जी या रुद्र ज्ञान यज्ञातून प्रज्वलित झाली आहे. ड्रामामध्ये हा विनाश होण्याची देखील नोंद आहे. सर्वात आधी तर बाबांना अर्थात ब्रह्मा बाबांना साक्षात्कार झाला. पाहिले की इतकी मोठी राजाई मिळत आहे तर खूप आनंदित झाले आणि मग विनाशाचा साक्षात्कार देखील घडवला. मनमना भव मध्याजी भव हे गीतेचे शब्द आहेत. गीतेचे काही काही शब्द बरोबर आहेत. बाबा देखील म्हणतात तुम्हाला हे ज्ञान ऐकवितो मग हे प्रायः लोप होते. हे कोणालाही माहिती नाही आहे की लक्ष्मीनारायणाचे राज्य होते तेव्हा दुसरा कोणताही धर्म नव्हता. त्यावेळेस जनसंख्या किती कमी असेल, आता किती आहे. तर हे बदलले पाहिजे. विनाश देखील जरूर पाहिजे. महाभारत लढाई देखील आहे. जरूर भगवान देखील असतील. शिवजयंती साजरी करतात परंतु शिवबाबांनी येऊन काय केले ते देखील जाणत नाहीत. आता बाबा समजावून सांगतात. गीतेद्वारे श्रीकृष्णाच्या आत्म्याला राजाई मिळाली. मात पिता म्हणता येईल गीतेला, ज्याद्वारे तुम्ही मग देवता बनता म्हणून चित्रामध्ये दाखविले आहे. श्रीकृष्णाने गीता ऐकवलेली नाही. श्रीकृष्ण गीतेच्या ज्ञानाद्वारे राजयोग शिकून असा बनला. उद्या पुन्हा श्रीकृष्ण असेल. त्यांनी मग शिवबाबांच्या ऐवजी श्रीकृष्णाचे नाव घातले आहे. तर बाबा समजावून सांगत आहेत एवढा तरी स्वतःमध्ये पक्का निश्चय करा. कोणी उलट सुलट गोष्ट सांगून तुम्हाला निराश करू नये. खूप गोष्टी विचारतात. विकाराशिवाय सृष्टी कशी चालणार, हे कसे होईल. अरे तुम्ही स्वतः म्हणता ती निर्विकारी दुनिया होती. संपूर्ण निर्विकारी म्हणताना मग विकाराची गोष्ट कशी असू शकते. आता तुम्ही जाणता बेहदच्या बाबांकडून बेहदची बादशाही मिळते. तर अशा बाबांची का नाही आठवण करणार. ही आहेच पतित दुनिया. कुंभमेळ्याला किती लाखोंनी जातात. असे म्हणतात तिथे एक नदी गुप्त आहे. आता नदी कधी गुप्त असू शकते का. इथे देखील गोमुख बनवले आहे. असे म्हणतात गंगा इथे येते. अरे गंगा आपला रस्ता पकडून समुद्रामध्ये जाईल का इथे तुमच्याजवळ पहाडावर येईल. भक्ती मार्गामध्ये किती दगदग आहे. ज्ञान भक्ती आणि मग आहे वैराग्य. एक आहे हदचे वैराग्य, दुसरे आहे बेहदचे वैराग्य.
संन्यासी घरदार सोडून जंगलात जाऊन राहतात, तिथे तर ही गोष्ट नाही. तुम्ही बुद्धीने साऱ्या जुन्या दुनियेचा संन्यास करता. तुम्हा राजयोगी मुलांचे मुख्य कर्तव्य आहे शिकणे आणि शिकविणे. आता राजयोग काही जंगलामध्ये थोडाच शिकवला जातो. ही शाळा आहे, शाखा निघत जातात. तुम्ही मुले राजयोग शिकत आहात. शिवबाबांकडून शिकलेले ब्राह्मण ब्राह्मणीच हे शिकवतात. एकटे शिवबाबा थोडेच बसून सर्वांना शिकवतील. तर हे झाले पांडव गव्हर्नमेंट. तुम्ही आहात ईश्वरीय मतावर. इथे तुम्ही किती शांतीमध्ये बसले आहात. बाहेर तर भरपूर कोलाहल आहे. बाबा म्हणतात 5 विकारांचे दान द्या तर ग्रहण सुटेल. माझे बना तर मी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करेन. तुम्ही मुले जाणता आता आपण सुखधाममध्ये जात आहोत. दुःखधामला आग लागणार आहे. मुलांनी विनाशाचा साक्षात्कार देखील केला आहे. आता वेळ खूप थोडा आहे, त्यामुळे आठवणीच्या यात्रेमध्ये गुंतायचे आहे. तेव्हाच विकर्म विनाश होतील आणि उच्चपद प्राप्त कराल. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, बाबांच्या वारशाचा पूर्ण अधिकार घेण्यासाठी जिवंतपणीच मरायचे आहे, दत्तक जायचे आहे. कधीही आपल्या श्रेष्ठ भाग्याला गमवायचे नाही. दुसरा पॉइंट आहे, कोणतीही उलटी सुलटी गोष्ट ऐकून संशयामध्ये यायचे नाही. जरा देखील निश्चय डळमळू द्यायचा नाही. या दुःखधामाला आग लागणार आहे, त्यामुळे यातून आपला बुद्धियोग काढून टाकायचा आहे. आजचे वरदान आहे, समयानुसार आपल्या भाग्याचे चिंतन करून खुशी आणि प्राप्तींनी भरपूर बनणारे स्मृती स्वरूप भव. समयानुसार आपल्या भाग्याचे चिंतन करून खुशी आणि प्राप्तींनी भरपूर बनणारे स्मृती स्वरूप भव. स्पष्टीकरण आहे, भक्तीमध्ये तुम्हा स्मृती स्वरूप आत्म्यांच्या यादगार रूपामध्ये भक्त आजपर्यंत प्रत्येक कर्माच्या विशेषतेचे सिमरण करत अलौकिक अनुभवांमध्ये रमून जातात. तर तुम्ही प्रॅक्टिकल जीवनामध्ये किती अनुभव प्राप्त केले असतील. फक्त जशी वेळ, जसे कर्म, तशा स्वरूपाची स्मृती इमर्ज रूपामध्ये अनुभव करा, तर अतिशय विचित्र खुशी, विचित्र प्राप्तींचे भांडार बनाल आणि हृदयातून हेच अनहद गीत निघेल की पाना था सो पा लिया. स्लोगन आहे, नंबर 1 मध्ये यायचे असेल तर फक्त ब्रह्माबाबांच्या पावलावर पाऊल ठेवत चाला. नंबर 1 मध्ये यायचे असेल तर फक्त ब्रह्माबाबांच्या पावलावर पाऊल ठेवत चाला. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.